अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज हरतालिका तृतीया आहे। प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या आधी जी तृतीया येते त्या तृतीयेला आपण हरतालिका तृतीया साजरी करतो। हा दिवस प्रत्येक सवासीन स्त्री आणि प्रत्येक कुमारिकेसाठी बघा अत्यंत महत्त्वाचा असतो। आता आज आपल्यापैकी असंख्य महिलांनी व्रत धरलं असेल, ज्यांना व्रत शक्य नाही त्यांनी काहीतरी उपासना उपाय काही ना काही नक्कीच केलं असेल। तर ज्या कुमारिका आहेत त्यांनी सुद्धा व्रत धरलं असेल। असे म्हटले जाते की हरतालिका तृतीयेला जर कुमारिकेने जर व्रत धरले तर तिला चांगला पती मिळतो, चांगला वर लाभतो। आणि जर सवासीन स्त्रियांनी हे व्रत धरले तर तिच्या पतीच्या दीर्घायुष्यात वाढ होते। आपण सकाळपासून पूजा उपासना सगळं केलं असेल, बऱ्याच महिलांनी छान पोथी वाचली असेल, बऱ्याच महिलांनी आपल्या घरामध्ये पूजा घातली असेल, कुणी शिव मंदिरात गेलं असेल तर कुणी आपल्याच घरी वाळूची पिंडी तयार करून तिथे उपासना केली असेल। प्रत्येकाने बघा आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल, कारण हा दिवसच असा आहे जो उपाय सेवा उपासना करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। कारण याच दिवशी माता पार्वतीने भगवान श्री शंकरांना अघोर व्रत करून साध्य केलं होतं, प्राप्त केलं होतं। त्यामुळे या दिवशी जी सवासीन स्त्री आपल्या पतीसाठी काही उपाय करते, उपासना करते, तर तिच्या पतीला त्या व्रताचं किंवा त्या उपायाचं पूर्ण फळ लागते। आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक सवासीन स्त्रीसाठी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। प्रत्येकीला वाटतं की माझ्या पतीची प्रगती व्हावी, माझ्या पतीला यश मिळावं, माझ्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळावं, त्याच्याकडे पैसा असावा, धन संपत्ती, माता लक्ष्मी नेहमी माझ्या पतीकडे असावी, आपल्या सगळ्यांना वाटत असतं। यासाठीच जर आज हरतालिका तृतीयेला तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या पतीला कुठल्याही गोष्टीची कधी कमतरता राहणार नाही। पतीची प्रगती होईल, भरभरून यश मिळेल, लक्ष्मीची कृपा राहील आणि त्याची प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल। आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो संध्याकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता। काय करायचं आहे? सगळ्यात पहिले आपल्या पतीला एखाद्या चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर बसायला सांगायचं आहे। पती बसल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या उजव्या हातात आधी आपल्या पतीला नजर लागलेली असेल, कोणाची काही बाधा असेल, तांत्रिक मांत्रिक काही गोष्टी असेल तर त्या दूर करायच्या आहेत। म्हणून सगळ्यात आधी आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडासा शिळा भात घ्यायचा आहे। दुपारी आपण बनवलेला, सकाळी बनवलेला, भाकरी असेल, चपाती असेल चालेल, शिळा भात किंवा भाकरी काहीही चालेल, थोडं उजव्या हातात घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे, काळी जी मोहरी असते ही काळी मोहरी, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि तुम्हाला लसणाची पाकळी घालायची आहे। सगळं साहित्य उजव्या हातात घ्यायचं आणि आपल्या पतीवरून 7 वेळा उतरवायचं। घराच्या बाहेर जायचं, मोकळी जागा जे काही असेल त्या मोकळ्या जागेत हे फेकायचं, झटकायचं, पूर्ण आपले हात जे आहेत ते झटकून टाकायचे। यानंतर आपल्या पतीला सांगायचं स्वच्छ पवित्र स्नान करा, आंघोळ करा। घरात गोमूत्र असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र घाला आणि त्या पाण्याने तुमच्या पतीला स्नान करायला सांगा। पवित्र स्नान झालं तुमच्या पतीचं, छान आंघोळ झाली की त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील उत्तर दिशेला छान रांगोळी काढायची आहे। छोटासा चौक काढला तरीही चालेल, स्वस्तिक काढलं तरी चालेल। रांगोळी मी स्वस्तिक किंवा चौक काढायचा आहे आणि त्याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। त्याच्यावरती एक कापड, टॉवेल असेल किंवा कुठलंही कापड असेल छान ते ठेवा आणि तुमच्या पतीला तिथे बसायला सांगा। आता तुमचे पती तिथे बसले की त्याच्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, छान पाणीदार, सालासगट असणारा, शेंडी सगट असणारा, खूप सालं असेल तर थोडी काढा, पण छान पाणीदार असणारा, शेंडी सालं असणारा नारळ घ्यायचा। या नारळावरती स्वस्तिक काढायचा। ज्या ठिकाणी तुमचे पती बसलेले आहेत तुमच्या पतीवरून हा नारळ गोल फिरवायचा। पतीवरून नारळ गोल फिरवत असताना पतीला यश मिळू दे, माझ्या पतीला यश मिळू दे, माझ्या पतीची प्रगती होऊ दे, माझ्या पतीला प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होऊ दे, त्याचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, धन प्राप्ती, ऐश्वर्य, आयु, आरोग्य सगळं माझ्या पतीला लाभू दे, असं नारळ 7 वेळा ओवाळत असताना म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला एका लाल कापडात बांधायचा आहे। एक छान लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्या कापडामध्ये हा नारळ ठेवायचा, कापडाला गाठ मारायची आणि हा नारळ आपल्या घरात ठेवायचा।
जोपर्यंत तुमच्या पतीची इच्छा पूर्ण होत नाहीये, पती तुम्हाला यशस्वी होताना दिसत नाहीये, पतीची प्रगती होत नाहीये, जोपर्यंत त्याच्याकडे हवा तितका पैसा येत नाहीये, तोपर्यंत हा नारळ घरातच ठेवायचा. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्या पतीकडे पैसा आलाय, प्रगती होत आहे, धन आलेलं आहे, सगळं काही छान अत्यंत उत्तम आहे, त्यावेळेस काय करायचा, हा जो नारळ आहे तो त्या महिन्यात येणाऱ्या तृतीय तिथीला, प्रत्येक महिन्यात तृतीय तिथी येते, ज्या महिन्यात तुम्हाला वाटेल सगळं छान ठीक व्यवस्थित आहे, त्या महिन्यातील तृतीय तिथीला हा नारळ जो आहे हा आपल्या घरात फोडायचा. देवघराच्या समोर हा नारळ फोडायचा. याचं काहीतरी गोड बनवायचं, छान गोड बनवा, काहीही बनवा, आणि ते गोड जे आहे ते घरातल्या सगळ्या सदस्यांना प्रसाद स्वरूप वाटा. सगळ्यांना गोड बनवून वाटायचं आहे. ही गोष्ट झाली. आता मी तुम्हाला अजून एक छोटासा उपाय सांगते. पतीच्या कामात सतत अडथळे येत असतील, तुमचा आणि तुमच्या पतीचं पटत नसेल, खूप प्रयत्न करताय मात्र तरीही सतत वादविवाद होत आहेत, पतीवर सतत संकट येत आहेत, तर आज या हरतालिका तृतीयेला संध्याकाळी 6च्या पुढे 8, 8:30, फार फार 9 पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक मातीची पणती घ्यायची, त्या मातीच्या पणतीमध्ये 5-6 कापराच्या वड्या घालायच्या, यामध्ये 11 लवंगा ठेवायच्या. 11च्या लवंगा ठेवत असताना तुमच्या समस्या सांगायच्या. माझ्या पतीला यश मिळत नाहीये किंवा माझ्या पतीची प्रगती होत नाहीये, कामात अडथळे येतात, विघ्न येतात, हे सगळं सांगत त्या 11 लवंगा त्या कापरावरती ठेवायच्या आणि शेवटी म्हणायचं, आजपासून हे सगळं नष्ट व्हावं, आजपासून हे सगळं नष्ट व्हावं, हे सांगायचं. कापूर पेटवायचा, जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये असणारी लवंग पेटेल. लवंग आणि कापूर यांचा धूर झाला की त्याच्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या. गुलाबाच्या पाकळ्या बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही छोटंसं गुलाबाचं झाड असेल, तुम्ही तो घ्या, विकत्री गुलाब असेल तो घ्या, कुठलाही गुलाब चालेल, फक्त गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत. आणि गुलाबाच्या पाकळ्या सोडत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. ह्रीम श्रीम क्लीम, पतीचं नाव घ्यायचं, ह्रीम श्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा. गुलाबाच्या पाकळ्या सोडत असताना तुम्हाला फक्त त्याच्यात ह्रीम श्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. आता मी सागर म्हटलं, तिथे तुमच्या पतीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. हा मंत्र कमीत कमी तुम्हाला 11 किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. संपूर्ण लवंग जळेपर्यंत त्याच्यामध्ये अजून कापूर टाकायचा आहे. संपूर्ण लवंगाची पूर्ण राख झाली, पूर्ण त्या गुलाबाच्या पाकळ्यांची राख झाली, हे थोडंसं थंड झालं की त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना, हे तुम्हाला एका कापडात भरायचं आहे. कापडात किंवा कागदात भरा, कागद काहीही चालेल, त्याच्यामध्ये ही राख ठेवा, एक गाठ मारा, पुडी कागद असेल तर पुडी करा, कापड असेल तर गाठ मारा, आणि जिथे तुमचे पती झोपलेले आहेत, जिथे झोपतात तुमचे पती, त्यांच्या उशीखाली हे ठेवून द्या. नेहमी पती तुमच्याकडे अट्रॅक्ट राहतील, नेहमी तुमचे पती तुमच्यावरती प्रेम करत राहतील, क्लेश कलह भांडणं दूर होतील, पतीच्या कामात येणारे अडथळे दूर होतील, तुमचं आणि तुमच्या पतीचं चांगलं पटायला लागेल आणि सगळं काही तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.